काही सुरुवात. परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरुं, श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण अध्याय 16व्याचं वाचन करत आहोत सध्या. काल आपण 264 पर्यंत ओव्या बघितल्या की ज्यामध्ये श्रीकृष्णांनी अर्जुनांना दैवी गुण आणि आसुरी गुणांविषयी माहिती दिली. त्याच्या पुढे आपण बघूया की नक्की आसुरी गुण म्हणजे काय. तर ये रिजे दुसरी संपत्ती का आसुरी, तेह मोह लोहाची खरी, सांखळी जीवा. श्रीकृष्ण आता इथे अर्जुनाला सांगताय दुसरी जी आसुरी संपत्ती ती जीवास मोहरूपी लोखंडाची प्रत्यक्ष बेडीच होय. परी हे आई कोणी झणे, भय घेसी हो मने, काय रात्रीचा दिने धाकू धरिजे. पण हे ऐकून तू मनात धास्ती घेशील हो. हे पहा की सूर्याने रात्रीचा का धाक बाळगावा. हे आसुरी संपत्ती तया, बंधा लागी धनंजया, जो साही दोषाययाम आश्रयो होय. हे धनंजया, या आसुरी संपत्तीच्या सपाट्यात तोच सापडतो की जो या सहाही गुणांस आश्रय देतो. म्हणजे आसुरी 6 गुणांविषयी सांगताय. तू तव पांडवा सांगितले या दैवा, गुणनिधी बरवा जन्मलासी. अर्जुना, तू तर असा जन्म पावला आहेस की आता सांगितलेल्या या दैवी गुणांचा उत्तम असा समुद्र. म्हणून पार्था तू या दैवी संपत्ती स्वामिया, होऊन यावे वाया कैवल्याची या. म्हणून पार्था, तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्ष सुख घेण्यास ये. श्लोक आहे. द्वौ भूतसर्गो लोकेस्मिन्, दैव आसुर एव च, दैवो विस्तरशः प्रोक्त, आसुरं पार्थ मे शृणु. याचा भावार्थ यामध्ये सांगता आहेत. अर्जुना, या लोकी दैव आणि आसुर असे 2 प्रकारचे मनुष्यांचे वर्ग आहेत. त्यांपैकी दैव वर्ग पूर्वी तुला विस्ताराने सांगितलेच आहे. आता आसुरी वर्गाची लक्षणे सांगतो ती ऐक. दैवासुरा संपत्तिवता नरा, अनादि सिद्ध उजगरा, रहाटीचा आहे. आणि या दैवी व आसुरी संपत्तीनी युक्त अशा लोकांच्या वागणुकीचे अनादि सिद्ध मार्ग चालत आलेले आहेत. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी, दिवसासु व्यवहारी मनुष्यादिकी. ज्याप्रमाणे रात्री निशाचरांचे व्यापार चालू असतात व दिवसा मनुष्यादिकांचे योग्य व्यवहार चालत असतात, तैसिया पुलिया राहाटी वर्तती दोन्ही सृष्टी, दैवी आणि किरीटी असुरी येथ. त्याप्रमाणे अर्जुना, आपापल्या मार्गाने ही दैवी व आसुरी सृष्टी चालत असते. देवीची विस्तारुनी दैवी ज्ञान कथनादी प्रस्तावी, मागील ग्रंथी बरवी सांगितली. त्याचप्रमाणे ज्ञान सांगते वेळी दैवी संपत्ती मागले अध्यायात विस्तारून सांगितली. आता सुरी जे सृष्टी, तेथीची उपलऊ गोठी, अवधानाची दिठी देपानी की. आता आसुरी संपत्तीत वागणारे जे लोक त्यांच्याविषयी तुला सांगतो. तिकडे पूर्ण लक्ष असू दे. तरी वादे विननादू, नेदी कवनाही साधू, का अस्पुष्पी मकरंदू न लभे जैसा. तर नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय कोणास ऐकू येत नाही किंवा पुष्पाशिवाय मकरंद मिळत नाही, तरी
तैसी प्रकृती हे आसुर, एकली नो हे गोचर, जव एकाधे शरीर माल्हाती ना. त्याप्रमाणे या आसुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय ती दृष्टीस पडत नाही. मग आविष्कारला लाकुडे, पावकू जैसा जोडे, तैसी प्राणी देही सापडे, आटोपली हे. मग लाकडावर लाकूड घासल्याने जसा त्या ठिकाणी अग्निदृष्टीस पडतो, तशी मनुष्याच्या देहात ओतक्रोध भरलेली ही दृष्टोत्पत्तीस येते. ते वेळी जे वाढी उसा, तेची आतुला रसा, देहाधाराचा उसासा प्राणियांचा. त्यावेळी ऊस ज्याप्रमाणे वाढत जाईल तसा त्यातील रसही वाढतो. त्याप्रमाणे जसजसा प्राण्याचा देह वाढेल तसतशी तीही वाढते. आता तयाची प्राणिया रूप करू धनंजया, घडले जे आसुरिया दोष वृंदी. आता अर्जुना, आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असे जे प्राणी जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला सांगतो. प्रवृत्तीच निवृत्तींच जनान विदुरासुराः, न शौचन्नापि चाचारो, न सत्यन्तेषु विद्यते. आसुरी संपत्तीच्या लोकांना कोणतं काम करावे व कोणते करू नये हे समजत नाही आणि त्यांचे ठिकाणी अंतर्बाह्य शुचिर्भूतपणा आणि त्याचप्रमाणे आचार व सत्यही नसतात. तरी पुण्या लागी प्रवृत्ती, का पापा विषयी निवृत्ती, या जाणणे याची राती तयांचे मन. तर पुण्याचरणाविषयी प्रवृत्ती किंवा पापाचरणांविषयी निषेध या जाणीवेचा ज्यांचे अंतःकरणात काळोख असतो. निगणेया आणि प्रवेशा, चित्त नेदी तू आवेशा, कोशकी तू जैसा जाचिन्नला पै. कोशकिडा आवेशाने आपले घरटे लक्ष न देता त्यात कोणला जातो. का दिधले मागुती येईल, की न्याये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा. अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल किंवा नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतो. तैसिया प्रवृत्ती दोनी, नेणी जती आसुरी जनी, आणि शौचते स्वप्नी देखती नाते. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे ते लोक आहेत ते प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणीत नाही आणि सुचित्व कसे ते त्यांना स्वप्नात देखील माहित नसते. काळीमा सांडिल कोळसा, वेरी चोखी होईल वायसा, राक्षसही मासा विटोषके. कोळसाही आपला काळेपणा टाकेल, कावळाही पांढरा होईल आणि राक्षसही मांस खाण्याचा वीट मानतील. परियसुरा प्राणिया, शौच नाही धनंजया, पवित्रत्व जेवी भांडिया मद्याची या. पण अर्जुना, ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रास पवित्रपणा येत नाही त्याप्रमाणे या आसुरी प्राण्यास सुचित्व येणार नाही. वाढविती विधीची आस, का पाहाती वडिलांची वास, आचाराची भाप नेणतीची ते. ज्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते, जे वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत आणि आचारांची ज्यांना ओळखही नसते,
तैसे चरणे शेळीयेचे, का धावणे वारियाचे, जाळणे आगीचे, भलते उते. ज्याप्रमाणे शेळी हवा तो पाला खाते किंवा वारा वाटेल तिकडे वाहतो, तसाच अग्नी एकदा भडकल्यावर हवा तो पदार्थ जाळून टाकतो. तैसे पुढासूनी स्वैर, आचरती ते गा आसूर, सत्तेसी कीरवैर सदाचितया. त्याप्रमाणे आपले इच्छेला पुढे करून आसुरी संपत्तीचे लोक आचरण करीतात व सत्याबरोबर त्यांचे नेहमी हाडवैर असते. जरी नांगिया पुलिया, विंचू करी गुदगुलिया, तरी साचा बोलिया बोलती जे. जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकांस गुदगुल्या करू शकेल, तरच त्याच्या बोलण्यात सत्य आढळेल. अपानाचे नी तोंडे, जरी सुगंधा येणे घडे, तरी सत्यतया जोडे असुरांते. गुदद्वारातून निघणारा वारा जर सुगंधयुक्त निघेल, तरच आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल. ऐसे ते न करिता काही, अंगची वोखटे पाही, आता बोलती ते नवाई, सांगी जेल. अशा प्रकारे काही न करताही ते स्वभावतःच वाईट असतात. समजलंस? ये रवी करे याच्या ठाई सांग, ते तयासी कैसे नीट अंग, तैसा सुरांचा प्रसंग, प्रसंगे परीस. एरवी उंटाच्या ठिकाणी पाहू गेले तर त्याचा कोणता अवयव नीट आहे म्हणून सांगता येईल. उधवणीचे जेवी तोंड, उभळी धुवाचे उभळ, हे जाणी जे तेवी उघड, सांगो ते बोल. त्याप्रमाणे आता जी आम्ही भाषणे सांगणार आहोत ती म्हणजे धुराडाच्या तोंडातून ज्याप्रमाणे धुराचे लोट बाहेर निघतात त्याप्रमाणे असतात असे समज. असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम्, अपरस्परस्वभूतैः किमन्त्यत् कामहैतुकम्. हे जग लबाड, धर्माधर्माची स्थिती ज्यात नाही असे, ईश्वररहित, संयोगजन्य आणि ज्याला काम हेच मूळ कारण असे आहे. दुसरे काय असे ते म्हणतात. तरी विश्व हा अनादि ठावो, येथ नियता ईश्वर रावो, तावडिये ज्ञावो अन्यावो, निवडी वेदू. तर विश्व हे अनादि चालत आलेले आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तेथील नियता आहे आणि तेथील चावडीवर वेद हा न्याय व अन्याय यांचा उलगडा करतात. वेदी अन्यायी पडे, तो निरय भोगे दंडे, न्यायी तो सुरवाडे स्वर्गी जिये. वेद ज्याला अन्यायी ठरवतात त्याला नरक भोगाची शिक्षा होते व न्यायी ठरवितात तो सुखाने स्वर्गवास करतो. ऐसी हे विश्व व्यवस्था, अनादि जे पार्था, ये ते म्हणती ते वृद्धा अवघेची हे. ज्यांना यज्ञाचे वेळ लागले आहे ते यज्ञ करून फसतात. ज्यांना देवांची पूजा करण्याचे वेळ लागले आहे ते मूर्ती पूजा करतात व जे समाधी योगाने भस्म पावले आहेत ते हा संसार टाकून भगवी वस्त्रे पांघरून योगी होतात. यज्ञ मूढ ठकिले यागी, देवपिसे प्रतिमा लिंगी, नागवले भगवे योगी समाधी भ्रमे. येथापले निबळे होगी जे 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 वेटाळे, हे वांचो वेगळे पुण्य आहे.
या जगात आपल्या सामर्थ्याने ज्याचा उपभोग घेता येईल त्या वाचून दुसरे पुण्य आहे काय? ना अशक ना अशक्तपणे अंगिके वेगळ वेटाळी न टके ऐसा गादी जेवीन विषय सुखे तेची पाप. सर्व विषय भोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे त्यांचा उपभोग ज्याला घेता येत नाही तेच पाप होय. प्राण घे पती संपन्नासे हे पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताये तयांचे हे पुण्य फळ की. श्रीमान लोकांचे प्राण हरण करणे हे जरी खरोखर पाप आहे तरी त्यांचे सर्व धन आपले हातात येते हे पुण्य फळ होय. वळी अबळाते खाय हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान. जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो. हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशास खातात तर त्यांचे निसंतान कसे होत नाही? आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मिळवी जती प्रजा साधनी हे तू जरी. आणि दोन्हीकडील कुळे शोधून प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने जर मुला मुलींचे सुमुहूर्तावर विवाह करतात तरी पशु पक्ष्यादी जाती जयामिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. तर पशुपक्षादिकास जी अनिवार्य संतती होते त्यांची सुमुहूर्ते पाहून पावलं पावली कोण लग्ने लावितो? चोरीयेचे धन आले तरी ते कोणासी विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होय. चोरून आणलेल्या धनाचा कोणी उपभोग केला असता कोणास ते विषाप्रमाणे बाधले आहे काय? किंवा आवडीने व्यभिचार केला असता कोणास कोड उत्पन्न झाले आहे काय? म्हणून देवो गोसावी तो धर्मा धर्मो भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी. म्हणून ईश्वर जो जगाचा स्वामी आहे तो धर्माधर्माने वागणारा शासन करतो आणि या लोकी केलेले कृत्य मनुष्यास परलोकी भोगावे लागते. परी परत्र ना देवो नदीसे म्हणून ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवणू. परंतु परलोक व ईश्वर दिसत नाहीत म्हणून त्याविषयी बोलणे व्यर्थ होय. आणि पुण्य किंवा पाप करणारा मरण पावला तर त्याची फळे भोगण्यास कोण उरतो? येथ उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमी ही नरकी लोळ तू श्लाघे. हे पहा स्वर्ग लोकी ज्याप्रमाणे उर्वशीच्या उपभोगाने इंद्र सुखी असतो त्याप्रमाणेच नरकातील किडेही त्यातच संतोष मानतात. म्हणून नरक स्वर्गू नव्हे पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख भोगू कामासाची तो. म्हणून नरक किंवा स्वर्ग हे पाप कर्माचे किंवा पुण्य कर्माचे फल नाही कारण दोन्ही ठिकाणी कामाचाच सुखोपभोग प्राप्त होतो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मियती तेथ जन्मे आघवे जग. यास्तव कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र झाले असता सर्व जगाची उत्पत्ती होते. आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोचते पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी. आणि आपल्या हिताकरिता जी जी इच्छा करून आपण काही मिळवतो त्याचा आपल्यास वीट आल्यावर द्वेष उत्पन्न होऊन आपली इच्छाच त्याचा नाश करते. एव काम वाचुनी काही जगा मुळची आन नाही
ऐसे बोलती पाही आसुर गाते. याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस कामा वाचून दुसरे काही नाही असे आसुर लोक म्हणतात. आता असो हे किडाळ, बोली न करू पघळ, सांगतांची सफोल होतसे वाचा. आता या निंद बोलण्याचा जास्ती विचार नको, कारण याविषयी चर्चा करणे केवळ व्यर्थ होय. एतान् दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्र कर्माणः क्षयाय जगतो हिताः. या पूर्वोक्त दृष्टीचा आश्रय करून ज्यांचे स्वभाव दुष्ट झाले आहेत, जे विषय लंपट झाले आहेत, जे भयंकर कर्मे करणारे व सर्वांशी वैर करणारे आहेत, असे आसुरी संपत्तीतील लोक जगाचा नाश करण्यास उत्पन्न झालेले असतात. आणि ईश्वराची आखंती नुसधियाची करीती चाथी, हेही नाही चित्ती निश्चयो एकू. आणि ईश्वराचा तिटकारा करून नुसती बडबड करतात. इतकेच नव्हे तर त्यांच्या चित्तात एक निश्चय नसतो. किंबहुना उघड अंगी लावू निया पाखाड, नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. किंबहुना आपण पाखांडी आहो असे म्हणवून घेऊन नास्तिकपणाचे हाड आपले जीवात रोवून घेतात. ते वेळी स्वर्गालागी आदरू का नरकाचा अडदरू, या वासनांचा अंकुरू जळूनी गेला. मग स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाचे भय यांविषयी त्यांचे मनात काही एक वागत नाही. अशा पद्धतीने आपल्या इथे 50 ओव्या झालेल्या आहेत. मी पहिले पसायदान घेते. आता विश्वात्मते देवे येणे वाग्यन्यत ओशावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पावो, देवांची लतो ते लाहो. प्राणी जाद वर्षते सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे अरग, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी, भजी जो आदि पुरुष आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आवेजी. तेथे म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला.
येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली की जय. आज आपण ज्या 50 ओव्या बघितल्या त्यामध्ये आपल्याला असं दिसून आलं की श्रीकृष्णाने अर्जुनांना आसुरी संपत्तीविषयी जे ज्ञान दिलं ते फक्त केवळ अर्जुनांसाठीच आहे का, तर निश्चितच नाही, आपल्या सगळ्यांसाठी आहे. माणसामध्ये सगळ्यात जास्त कोणते गुण आढळून येतात, तर सर्वात जास्त आसुरी गुण हे दिसून येतात. मग त्यांनी खूप सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की अर्जुना, तुझ्यामध्ये सगळ्यात जास्त काय आहे, तर दैवी गुण आहेत. त्यामुळे तुला इथे घाबरण्याचं काहीच कारण नाही. पण तुला हे जाणून सुद्धा घेणं अपेक्षित आहे की आसुरी गुण ज्यांच्यामध्ये आहेत त्यांच्याशी लढताना पहिले आसुरी गुण म्हणजे काय ते तुला कळलं तरच कदाचित तुझ्यातला जो मोह आहे किंवा तुझ्यामध्ये जी भीती आहे ती काय होणार झालं आहे, नष्ट. म्हटलं काय नाही. तुझ्या मनातली जी भीती आहे ती नष्ट होणार आहे. आणि म्हणून इथे अर्जुनांना आता सांगता आहेत श्रीकृष्ण की सगळ्यात पहिले व्यक्तीचे, तर त्यांनी उदाहरण खूप छान इथे आपल्याला दिलेलं आहे की कोणता मनुष्य आसुरी गुणांनी संपन्न आहे हे समजावा. तर सगळ्यात पहिले जो रात्र झाले की जे व्यवहार, मग आपल्याला सगळ्यांनाच माहितीये निषिद्ध आपण ज्याला म्हणतो. आता निषिद्ध व्यवहारांमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, म्हणजे व्यसन. कारण त्यांनी तेच सांगितले की जेव्हा रात्र होते तेव्हा मनुष्य म्हणजे ज्याच्यामध्ये दैवी गुण आहेत ती लोक झोपेचा म्हणजे निद्रासाठी त्याचा काय करतात, वापर करतात, उपयोग करतात. कारण रात्र ही आपल्याला त्यासाठीच दिलेली आहे. मनुष्याला दिवसभर काम केल्यानंतर शरीराला, मनाला आणि आपल्या बुद्धीला थोडासा विश्राम हवा असतो आणि त्यासाठी आपल्याला ही रात्र दिलेली असते. पण काही लोक मात्र जसजशी रात्र होत जाते तसतसा त्यांचा व्यवहार सुरू होतो. मग आता या व्यवहारामध्ये बऱ्याच गोष्टी येतात, त्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण ते सांगणं सुद्धा आपल्याला योग्य वाटत नाही. व्यसन प्रकार अनेक आहेत, परस्त्रीशी आहे, जुवा आहे, म्हणजे अशा प्रकारची जी आहे की जी रात्री व्यवहार केले जातात. अशा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णपणे कशा आहेत, निषिद्ध आहेत. आणि त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ही मद्य करणारी माणसं आहेत. सगळे हे जे गुण ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला दिसून येतील ते म्हणजे आसुरी गुण आहेत. आणि जेव्हा व्यक्तीमध्ये आसुरी गुणांचा प्रभाव हा जास्त असतो तेव्हा त्याचं कोणतंही कार्य हे धर्माला अनुसरून असूच शकत नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे या आसुरी व्यक्तींमध्ये स्वैराचार निर्माण होतो. बघा, स्वैराचार आणि स्वतंत्रता, सगळ्यात पहिले हे दोन्ही शब्द खूप वेगळे आहेत. स्वैराचार या शब्दाचा अर्थ सांगायला गेलो तर तो काय होतो, मनाला येईल तसं वागायचं. मग रात्र असू दे दिवस असू दे मला जे वाटतं ते मी केलं, असं करून चालत नाही. मग स्वतंत्रता म्हणजे काय, तर स्वतंत्रता ही पूर्ण वेगळी असते. स्वतंत्रता म्हणजे धर्माला अनुसरून असते, पण प्रत्येक व्यक्तीला मिळालेलं ते स्वातंत्र्य असतं. म्हणजेच कसं, तर त्याच्या राहणीमानावर असेल, तिच्या विचारसरणीवर असेल आणि सगळ्यात पहिलं म्हणजे त्याच्या भावना व्यक्त करण्याचं ते साधन असतं. आणि म्हणून इथे आपल्याला हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे श्रीकृष्ण अर्जुनांना हे समजून सांगत आहेत की आसुरी गुण काय पहिले ते तू समजून घे, की जिथे स्वैराचार माजलेला आहे, जिथे फक्त मनाला येईल तसं वागलं जातं त्याला आसुरी प्रवृत्ती असं म्हटलं जातं. आणि जेव्हा आसुरी प्रवृत्ती जसजशी वाढायला लागते त्याच्यातूनच आपण अनेक गोष्टी बघत असतो की जे व्यभिचार घडत असतात. म्हणजे विविध प्रकारचे आपल्याला आज अनेक अशा गोष्टी आहेत जी की आपल्याला ऐकायला, बघायला, वाचायला सुद्धा आवडत नाही. पण ह्या कशा उत्पन्न होतात, कोणावरही अन्याय केव्हा केला जातो, तर हा फक्त आणि फक्त जेव्हा स्वैराचार वाढतो तेव्हाच दुसऱ्यावरती अन्याय हा होऊ शकतो. आणि म्हणून इथे अर्जुनांना श्रीकृष्ण खूप सुंदर पद्धतीने इथे सांगत आहेत की ज्याप्रमाणे लाकडावरती लाकूड घासल्याने जशी अग्नी काय होते, निर्माण होते,
तशी जर तुमच्या देहातच ती प्रवृत्ती ओतपोत भरलेली असेल, आसुरीपणा जर ओतप्रोत भरलेला असेल, तर तुमच्या हातून होणारे जे कार्य आहे ते सुद्धा कसे असणार आहेत, तसेच असणार आहेत, व्यभिचाराचेच असणार आहेत. आणि त्याच्या संगतीत येणारे, ज्याप्रमाणे अग्नी लागला असता आणि आजूबाजूला जितकी लाकडं असतील तेवढ्या त्या सगळ्या लाकडांना काय लागते, अग्नी लागते. म्हणजे आजूबाजूचे जेवढा परिसर असेल त्या सगळ्याला अग्नी काय करते, नाश करते. त्याचप्रमाणे आसुरी प्रवृत्तीच्या संगतीत वाढलेल्या व्यक्तीच्या जर आपण संगतीत राहिलो तर आपला सुद्धा नाश हा काय आहे, निश्चितच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलेलं आहे की ही जी मूर्ख लोक आहेत ती कोणताही पुढचा मागचा विचार करत नाहीत आणि त्यांच्या हातून काय घडतं तर नेहमी पापच घडत असतं. त्यांना कोणाचीही पर्वा नसते. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलेले आहेत, ही लोक जर तुला ओळखायची असेल तर एक सोपं आणि साधं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की जे मद्यपान करतायत, मद्याच्या पात्रात पवित्रपणा येतो का बघा. कोणतीही आई आपल्या मुलाला कधी आजपर्यंत कधी ऐकण्यात आलेलं आहे का की हो बाळा हे तू घे, तो कितीही मोठा झाला तरी आई म्हणेल का हा बाळा ही ही अशी अशी ब्रँडेड आहे, तू घे, चालेल. स्वतः आई भरून देईल का ती, नाही. मग हा विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे. जर अशा गोष्टी ज्या स्वतःला आपल्याला पटत नाहीत, रुजत नाहीत, पण त्या आज खूप प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत. म्हणजेच त्यांनी सांगितले मद्य ते शेवटी मद्यच राहतं. मद्याला दुधाची चव येईल का, चव पण येणार नाही आणि महत्व सुद्धा येणार नाही. कारण दुधाचे गुणधर्म हे पूर्ण काय आहे, वेगळे आहेत, तर मद्याचे गुणधर्म हे पूर्णपणे वेगळे आहे. मद्य तुम्हाला हे फक्त आणि फक्त व्यसनासाठी आहे, एक अहंकारासाठी. तुमच्यामध्ये अहंकार निर्माण करत असतो, हा मी आज ब्रँडेड, त्याला फक्त नावं वेगवेगळी असतील पण शेवटी ते मद्यच आहे. ते बनवण्याची प्रक्रिया ही कशी आहे तर तेही समजून घेणं खूप आवश्यक आहे. मग ती प्रक्रिया सगळ्यांनाच माहिती आहे की सडून कुठल्याही चांगल्या फळाची आपण काढत नाही तर कुठे ना कुठे ते काय केलं जातं, चढवलं जातं. पण तीच आपण जेव्हा बघतो की पूर्ण व्यक्ती जन्माला आल्यापासून त्याचं जे सांगोपन केलं जातं ते दुधाच्या धारेवर किंवा दुधाच्या थेंबावरती तो वाढत असतो. आणि म्हणून हे सगळ्यात पहिले आपल्याला समजून घेणं इथे आवश्यक आहे की सगळ्यात पहिले आसुरी गुण कोणते आहेत आणि दैवी गुण कोणते आहेत. तर आसुरी गुण म्हणजे स्वैराचार. थोडक्यात जर आपल्याला लक्षात ठेवायचं असेल, आसुरी गुण 6 आहे, दैवी गुण अनेक सांगितलेले आहे. पूर्ण ती आता आपण फक्त 50 ओव्यांमध्ये आजच्या काय आहे तर फक्त आसुरी गुण ओळखायचे कसे, तर ज्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की स्वैराचार दिसून येतो. मग इथे कुठल्याही धर्माला अनुसरून काहीही कर्म होत नाही. आणि दैवी गुण म्हणजे धर्माला अनुसरूनच जे कार्य केलं जातं, ज्याच्यामध्ये फक्त आपला नाही, परिवाराचा नाही, तर समाजाचा आणि त्याचबरोबर पूर्ण राष्ट्राचाही विकास होत असतो, ते म्हणजे दैवी गुण असतात. आणि म्हणून इथे खरोखर सुंदर अशा हा 16वा अध्याय आपल्याला अगदी मनापासून वाचणं आणि त्याला लक्षात त्याचं मनन करणं, चिंतन करणं आणि त्याचबरोबर ते आत्मसात आणणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलेली जे जे वेगवेगळे उदाहरणं आहेत ती सुद्धा खूप महत्वाची आहे. कितीही आसुरी व्यक्तीला तुम्ही समजून सांगा, त्याच्यावर काहीही परिणाम होणार नाही, कारण तो पूर्णपणे विषयोपभोगांमध्ये काय असतो, रमलेला असतो. मग इथे त्यांनी अनेक उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत आणि त्या जर उदाहरणांचा आपण जर खरोखर थोडासा जरी अभ्यास केला आणि काही उदाहरणं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर लक्षात ठेवले तर आपल्याला हा पाठ म्हणजे आसुरी गुण नक्की काय असतात, त्याच्यामुळे काय हानी होऊ शकते हे आपल्याला लक्षात राहू शकतं. अशा पद्धतीने आजच्या 50 ओव्या ज्या मी वाचल्या त्या मी संक्षिप्तपणे तुम्हाला इथे सांगण्याचं म्हणजे मला ज्या माझ्या भावना ज्या मला समजल्या ते मी इथे फक्त माझे विचार तुमच्या पुढे मांडलेले आहे. अन्यथा ज्ञानेश्वरी काय आणि भगवद्गीता काय याच्यावर आपण कोणीही भाष्य करू शकत नाही, निदान मी तरी नाही, कारण तेवढं आपलं ज्ञानही नाही आणि तेवढं आपलं अध्ययनही नाही, तेवढं आपलं अध्यात्मही नाही, तेवढी आपली भक्तीही नसल्यामुळे जे फक्त मनाला वाटलं आणि जे समजलं, जे बुद्धीला
ज्ञात झालं ते फक्त विचार आज तुमच्या पुढे मी मांडलेले आहे. ते किती योग्य आहेत अयोग्य आहेत हे मला माहित नाही. काही चुकलं असेल तर माफ करावं मोठ्या मनाने. जे चांगलं वाटलं असेल ते नक्की लक्षात ठेवावं, कारण ते आपल्या सगळ्यांसाठीच हितकारी आहे. मी आता प्रार्थना घेते इथे आणि माझं हे संपवते. काही प्रार्थना घेऊ ना शेवटची योगेशा? हो ताई, हो. सुंदर अगदी बरं हा का, छान. हा. धन्यवाद. तुम्हाला काही बोलायचंय का? नाही सांग, नाही नाही कोणाला नाही, काही? हा. कंटिन्यू करा. हा. योगेश योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. संत ज्ञानेश्वर माऊली की जय. खूप सुंदर बरं का ताई. विवेचन पण छान झालं आणि वाचन पण छान झालं अगदी. अजून कोणाला काही बोलायचं आहे का? हा, कुणाला म्हणजे काही अजून माझ्याकडनं काही पॉइंट राहून गेले असतील. एक सुंदर उदाहरण इथे अजून त्यांनी ते बुडबुड्याचं दिलेलं आहे ना, पाण्याचा बुडबुडा. जसं जलाला आपण बुडबुडे येतात, पाण्याला बुडबुडे येतात, तसं हे विषय सुखांचं असतं की आपल्या इंद्रियांचा भोग. आसुरीपणा म्हणजे काय असतं, तर इंद्रियांची जी वासना आहे ती कधी तृप्त होतच नाही, आणि ती कधी ना कधी काय आहे या बुडबुड्यांप्रमाणे काय होते, नाशच पावत असते. अशी अनेक सुंदर सुंदर उदाहरणं इथे दिलेली आहेत. अजून कोणी काही सांगू इच्छित असेल तर नक्कीच आवडेल मलाही ऐकायला. कोणी? खूप छान वाचन केलं तुम्ही आणि खूप छान पद्धतीने, सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं धन्यवाद ताई. आणि पटलं ते. आणि असं असं जर विवेचन आपण ऐकल्यानंतर ते लक्षात राहतं. आपण भले 10 वेळाही ज्ञानेश्वरी वाचली तर ते नाही समजत. डोक्यावरून ती सतत बरोबर जात राहते नुसती. पण असं जेव्हा बरोबर. विवेचन आपण ऐकतो तेव्हा ते लक्षात राहतं आणि तो पॉइंट असा लक्षात. आता आज तुम्ही स्वैराचार आणि स्वतंत्रता हे सांगितलं, आता हे सगळ्यांना माहितीये, बरोबर पण आज तुम्ही जे सांगितलं ते आता रात्री पण कोणी विचारलं की अगं म्हणजे काय, तर ते लक्षात राहील. म्हणजे भले बरोबर. एवढ्या 40 मिनिटांमध्ये 2च पॉइंट असतात, पण ते आपल्याला अगदी पक्के कायम लक्षात स्वरूपी राहतात. लक्षात राहतं. हा, बरोबर आहे. म्हणूनच म्हणून आपल्या भावना आहे ते सांगणं गरजेचं असतं. हा हा, दादा बोला. तुम्ही ते परीक्षा दिली आहे का गीता धर्म मंडळाची ज्ञानेश्वरीची? नाही नाही ताई, मी तर आज आता हाफ डे घेऊन आली आहे, कारण एवढा मोठा ग्रंथ घेऊन जाणं शक्य नाही ऑफिसमध्ये म्हणून. असं अच्छा आहे. अच्छा. मला आवड आहे आणि तुम्ही कुठून संधी आले? मिळाली डोंबिवलीवरून. बर बर. गीता धर्म सुचिता मंडळाची ताईंमुळे परीक्षा झाली. असते. गीता धर्म मंडळाची आधी हम्म. गीतेची परीक्षा असते, मग ज्ञानेश्वरीची असते. पण ती अच्छा एका अच्छा. वर्षात नाही दिली, 2 वर्षात दिली तरी पण चालतं, पण ती द्यावी. ओके ओके. हा. म्हणजे त्यामध्ये काय? पाठांतर असेल ना हो यांचं सगळ्या? नाही 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 नाही. अगदी आपण आपल्या मग मनाने आपल्या आपल्या भाषेत लिहायचं असतं. पण तेव्हा काय आहे, ओके. प्रश्नाचं उत्तर देताना खूपदा वाचन करावं लागतं. नाही ते तर आहे. भले भले त्याच्यात उत्तरही दिली आहे, म्हणजे 350 ते 370, 390 ते 410 पहा, पण हं, त्याच्यातून काय घ्यायचं हाच भाग इतका कठीण आहे की त्याच्यासाठी ते बरोबर खूपदा, एकदा एक दृष्टांत चांगला वाटतो, नंतर दुसरा चांगला वाटतो. पण बरोबर. आपण काही पूर्ण कॉपी नाही करू शकत ना, 50 उभ्यांची परीक्षा आहे कारण की ती. तर त्याच्यासाठी गीतेची परीक्षा आणि ज्ञानेश्वरी सगळ्यांनी द्यावी. मी नाही आता एक दिवस टाकेल त्याचा पत्ता, फोन नंबर वगैरे, आणि ती कधी पण ऍडमिशन आपण बरोबर. घेऊ शकतो. ते नाही. योगा